तर मॅचला सुरुवात होते. व्यासपीठावर शुभागमन झाले. सागर शशिकांत लाड साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशाखाध्यक्ष, वडाळा विधानसभा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जातोय मॅचच्या दिशेने. आणखीन एक अटीतटीची लढत आपण पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर लालबाग लेजेंड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विदिशा स्टार्स, असे दोन बलाढ्य संघ हा आणखीन एक सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. समोर जर आपण पाहिलं तर हर्षद घाडीगावकर आणि त्याच्या समोर आपण पाहतोय सतीश भैरे. गोलंदाजीसाठी सुनय गुरव. टॉस जिंकलाय टीम विदिशा स्टार्स या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. या मॅचसाठी देखील पारितोषिक आलंय. सलग 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 2222 रोख रुपये रकमेचा पुरस्कार दिला जाईल रियांश गणेश जानवलकर यांच्याकडून. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 1 सुनय गुराव. हो, सुनेचा पहिलाच बॉल बिगिट करायचा होता. क्षेत्ररक्षक यश खंडाळे बॉल पर्यंत पोहोचलेत. डायरेक्ट थ्रो. आत लागलाय, बरोबर पंचांनी पडताळले. चांगला प्रयत्न केला होता यश खंडाळे यांनी धाव घेण्याचा. आपण पाहिलं तर प्रयत्न यशस्वी देखील राहिलाय आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. ही मालिकावीराची दुचाकी ऍक्टिव्हा कोणाच्या नावावर होणार पाहायचंय सगळ्याच प्रेक्षकांना. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला सुनय यांचा. रन मात्र मिळणार नाहीये आणि आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर येताना निर्धाव येतोय. डॉट बॉल आलाय. मग जर आपण पाहिलं तर सुनय गुरव युवा खेळाडू, युवा टॅलेंट आहे या खेळाडूकडे देखील. आणि हा गोलंदाज आता मात्र वर्चस्व स्थापित करत असताना पाहायला मिळालं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो, यावेळेला समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल का? तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 2 या आकड्यावर. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे आणि याही बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले गोशांकित क्षेत्रामध्ये आणखीन 2 धावा येतील. यावेळेला उलटा बॉल हाताळलाय. या बॉलला पाठवलंय कव्हर क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5 या आकड्यावर. डगआउट आपण पाहतोय लालबाग लेजेंड्स या संघाचा. त्यांच्या विरुद्ध विदिशा स्टार्सचा संघ. प्रज्जूजी कदम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर किशोर कांबळी, असे 2 संघ मालक डगआउट मध्ये बसून आपल्या संघाला प्रोत्साहन करत असताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला मोठा फटका खेळलाय. या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय गोशांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा येतील. या दुहेरी धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 7 या आकड्यावर.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रसाद साळवी गोलंदाजीसाठी आलेत. हो, फटका खेळलाय समोर सतीश भैरेने. यावेळेला बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. येतोय पहिला चौकार या मॅच मधील सतीशच्या बॅट मधून. डीजे यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर आले. मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. एका हातामध्ये प्रयत्न करत होता क्षेत्ररक्षक. त्याच्याकडून चूक झाली आहे आणि हाताला स्पर्श करून हा बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 13 या आकड्यावर. हो, यावेळेला पंचांकडे अपील केली आहे. यस, अपील उचलून धरली आहे आणि फलंदाज सतीश भैरे OUT आउट. डीजे नवीन बॅटर आहे श्लोक जाधव. पहिली विकेट आली आहे. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपातली ही विकेट. अहो, आल्या आल्या श्लोक जाधवच्या बॅट मधून बॉल जाईल आरपार. येतोय चौकार. थँक्यू. लालबागचा उस्मान पटेल श्लोक जाधव मैदानामध्ये आलाय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. खडे खडे नाम है बडे, नाम है श्लोक जाधव. पहिलाच बॉल काय फटका खेळलाय श्लोकने. अगदी आरपार त्या बॉलला पाठवलं. सीमारेषा पलीकडे चौकार येतोय त्याच्या बॅट मधून. हो, आणखीन एक बॉल सरळ फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, प्रयत्न करतायत संकेत राणे. बॉल त्यांच्या हातामधून निसटला. प्रयत्न चांगला केलाय त्या ठिकाणी. धाव पूर्ण केली आहे. एक धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम लालबाग लेजेंड. चांगली सुरुवात झाली आहे संघाची. एक विकेट जरूर आला या षटकामध्ये, पण 2 चौकार जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आले त्या षटकामध्ये. पुढचा बॉल लो फुलटॉस आहे. याही बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 या आकड्यावर.
जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दर्दी प्रेक्षकांची पावले मैदानाकडे वळली आहेत. कैलासवासी योगेश जादा पाटील क्रीडांगण खच भरत असताना पाहायला मिळेल आजच्या या अंतिम रजनीमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सुनय गुरव यांना आमंत्रित केलं जाईल. समोर जर आपण पाहिलं तर श्लोक जाधव आहेत. या श्लोकने या मॅच मध्ये आतापर्यंत एक चौकार ठोकलाय. तो श्लोक समोर उभा आहे. मोठा फटका खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यश खंडाकडे पोहोचले बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर पेरू कंपाऊंडचा बाहुबली म्हणजेच लालबागचा बाहुबली फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हर्षद घाडीगावकर फलंदाजीसाठी. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचंच असतील या मॅच मध्ये, कारण लालबाग लेजंडला हा सामना जिंकायचा आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला खेळलाय बॉल. पाठवलंय बॉलला लांब 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 खूप लांब. येतोय चौकार. डीजे धन्यवाद. बाहुबलीची ताकद पाहायला मिळाली. चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. आई बॉल उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे. आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 2 धावांसाठी सगळ्यांचं लक्ष या 2 व्हीलर ऍक्टिवावर आहे. ही ऍक्टिवा जिंकणार कोण? आज या स्पर्धेची अंतिम रजनी. खूप सारे खेळाडू या रेस मध्ये आहेत, पण बाईकची रेस मात्र कुणाला चालवायला मिळणार ते पाहायचं आहे. आज मात्र हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. पेरू कंपाऊंड, लालबाग, कैलासवासी योगेश जादा पाटील क्रीडांगण, मनोरंजन मैदान. आणि याच मनोरंजन मैदानामध्ये यावेळेला फिरवलाय बॉल. उलटा हाताळलाय. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताय. सुनय गुरव बॉलच्या खाली. मोठी विकेट. मोठा मासा गळ्याला लागलाय. विकेट आली आहे. हर्षद घाडीगावकर आउट. थँक्यू डीजे. हर्षद घाडीगावकरची मोठी विकेट आल्यानंतर मात्र आपण पाहतोय काय घडेल या मॅच मध्ये. नवीन बॅटर आलेत भूपेंद्र नाचनकर. आज बॅटिंग करावी लागेल याही बॅटरला आणि व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. माननीय श्री सागर शशिकांत लाड साहेबांचा उपशाखाध्यक्ष वडाळा विधानसभा त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. पुन्हा एकदा जातोय मॅच दिशेने. भूपेंद्र नाचनकर फलंदाजीसाठी आलेत. आज बॅटिंग करावी लागेल याही बॅटरला. कालच्या राजनीमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगला खेळ केला होता याच भूपेंद्र नाचनकर यांनी. आता मात्र संघाला गरज आहे. बॅट मधून धावा याव्या लागतील. आणखीन एक उलटा बॉल हाताळलाय. गतीमध्ये परिवर्तन. बॅटची कडा घेतली होती का ते पाहावं लागेलच. सिद्धी शेडगे यष्ट्यांच्या मागे आहेत. आता मात्र वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करत असलेल्या संघाने. श्लोक जाधवने सांगितलं पंचांना की मला या व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घ्यायचा आणि तो घेतलाय देखील. आता पडताळणी केली जाते सर सुबोध गडसे यांच्या माध्यमातून. कैलासवासी योगेश जादा पाटील क्रीडांगणामध्ये हे सर्व प्रेक्षक दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. क्रिकेटचा आनंद घेतायत. क्रिकेट पाहतायत. क्रिकेट अनुभवतायत. क्रिकेट हा ऐकतायत. आणि ही स्पर्धा देखील आपण पाहतोय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. नेमके कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार अजूनही कळालेलं नाहीये, कारण ही स्पर्धा अटीतटीची आहे. रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते.
आणि व्यासपीठावर शुभागमन झाले नॅशनल हेअर कटिंग सलून अँड स्पा चे सर्वे सर्वा श्री प्रबोधदीन शर्मा यांचं शुभागमन आपण पाहतोय डिस्प्लेवरती देखील त्यांचा हा बॅनर आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन. आता मात्र पंचांचा इशारा आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू देखील गमावला टीम लालबाग लेजंड्स या संघाने. आपण याची नोंद घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कडक शिस्तीचे पंच समोर उभे आहेत. त्यांनी जो निर्णय दिलाय तो अंतिमच असणार. रिव्ह्यू घेतला, पडताळणी केली, पुन्हा एकदा थर्ड अंपायरचा निर्णय आला की हा योग्य बॉल होता आणि योग्य बॉल राहील. पुढचा बॉल हाताळत असताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सुनय गुरव पुढे आले. फटका खेळायचा होता, हा बॉल चांगला हाताळलाय. क्या बात आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळाली पहा. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटक हाताळत असताना त्याने 14 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट देखील पटकावली. नाव आहे सुनय गुरव. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 27 आणि जर आपण पाहिलं तर 2 गडी देखील माघारी परतलेत. आणि व्यासपीठावर शुभागमन झालंय माननीय श्री प्रबोधदीनजी शर्मा साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 4थं षटक मार्गस्थ आहे. सिद्धी शेडगे गोलंदाजीसाठी आलेत. धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27 आणि 2 गडी माघारी परतलेत. व्यासपीठावर शुभागमन झाले माननीय श्री प्रबोधदीन शर्मा साहेबांचं. उद्योजक प्रबोधदीन शर्मा साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. नॅशनल हेअर ब्युटी सलून अँड स्पा यावेळेला वन शॉट अनुपम अपार्टमेंटला सलामी देणारा फटका येतोय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक श्लोक जाधवच्या बॅटमधून. आर पार बॉल जाईल. आता ते पडताळायचे पंचांना, त्याची पडताळणी केली जाईल. काय फटका खेळलाय श्लोक जाधवने. ताकद आहे, नजाकत आहे. उस्मान पटेल लालबागच्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना हा क्रिकेटचा महासंग्राम. चौकार पंचांनी घोषित केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहे टेनिस क्रिकेट .इन माध्यमातून. श्लोक जाधव आज बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 31. 4 बॉल मध्ये 10 धावांवर तो फलंदाजी करतोय. आणखीन एक बिग हिट याही बॉलला पाठवलंय आर पार. आता पाहायचंय किती धावा आहेत. 2 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. मोठमोठे फटके खेळतोय श्लोक जाधव. ताकद आहे या खेळाडूकडे. बॅट मधून धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये लालबाग लेजेंड या संघाला. समोर जर आपण पाहिलं तर विदिशा स्टार्स, त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. प्रयत्न करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. यावेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल हाताळला. पहा ऍक्शन रिप्ले. पिचिंग झाल्यानंतर वळण घेतलं देखील चेंडूने आणि रन मात्र आलेली नाहीये. डॉट बॉल आलाय.
सुकेश जाधव देखील आपण पाहतोय. राहुल कार आपण कुठे असेल तर माईशी संपर्क साधा, समालोचन कक्षामध्ये या. सुकेश जाधव आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळत आहेत. तो पुढचा बॉल देखील तोच हाताळला होता. यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34. हो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सुनय गुरव आले बॉल पर्यंत, आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 35. राहुल कहार समालोचन कक्षामध्ये या. यावेळेला पुढे आलेत. फटका खेळलाय. सुनय गुरव तैनात. झेल पकडलाय. विकेट आली आहे. भूपेंद्र नाचनकर बा डीजे. थँक्यू डीजे. धाव संख्या जर आपण पाहिली आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 35. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. श्लोक जाधव 8 बॉल मध्ये 14 धावांवर फलंदाजी करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला राजन साळी. पुढील मॅचचा टॉस केला जाईल रॉयल स्टेलियन्स विरुद्ध ड्रीम 11. सामन्याचा टॉस केला जाईल. कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी व्यासपीठावर या. 35. 3 गडी माघारी परतलेत. श्लोक जाधव लालबागचा उस्मान पटेल फलंदाजी करतोय. बॅट मधून खोऱ्याने धावा ओढतोय. यावेळेला आणखीन एक बॉल. याही बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार आर पार. येईल का षटकार? यस आलाय. श्लोक जाधव इज ऑन फायर नाउ. पहिल्याच बॉलवरती श्लोक जाधवने ठोकलाय षटकार. आणखीन एक बिग हिट. यावेळेला फटका फसलाय पण बॉल जाईल आरपार. आता गेलाय का पाहायचंय पंचांना देखील. 2 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आज गरज आहे संघाला. हा उस्मान लालबागचा उस्मान आज धावून येतोय आपल्या संघासाठी. श्लोक जाधव ताकद आहे या खेळाडूकडे. हातामध्ये जर आपण पाहिलं तर एमबी स्पोर्ट्स आणि ही बॅट घेऊन आपण पाहतोय. भल्यांना या खेळाडूने वेड लावलंय. तो खेळाडू मैदानामध्ये आलाय. लालबाग लेजंड आज लेजंड कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. 43 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण. आणखीन एक बॉल. याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती
45. आता मात्र लालबाग लेजंड्स या संघाचे पाठीराखे देखील आपण पाहतोय या खेळाडूला प्रोत्साहन देत असताना, कारण सामना त्यांना देखील जिंकायचा आहे, त्यांना देखील या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं आहे, त्याच्यासाठीच प्रयत्न करतायत. समोर जर आपण पाहिलं तर विदिशा स्टार सिद्धी शेडगे या संघाचा आयकॉन खेळाडू, त्याची वर्णी लागले. शेवटचं षटक मकरंद मालप, त्याकडे देखील क्षमता आहे. स्लोअर वन टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन, हवेमध्ये आहे बॉल, बॉलच्या खाली फिल्डर आहे, झेल पकडलाय, विकेट आली आहे. श्लोक जाधव OUT आउट. डीजे आणि विकेट आलाय, मोठी विकेट आली आहे. आणि आता नवीन बॅटर आहेत, सनविल आले फलंदाजीसाठी. मकरंद मालप, विकेट आली आहे. सनविल आले आहेत. पहिला बॉल खेळत असताना बॉलला उडवून लावलंय त्या ठिकाणी आणि 2 धावा आल्या जरूर. सनविल आलेत, सनविल कडे देखील मोठमोठे खेळण्याची क्षमता आहे. फटका खेळलाय, फटका फसलाय जरूर. बॉल हवेमध्ये आहे. बॉल जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा घेतल्या जरूर. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 49. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल टीम रॉयल स्टॅलियन्स विरुद्ध ड्रीम 11. टॉस साठी या. थँक्यू डीजे, थँक्यू. टॉस साठी या रॉयल स्टॅलियन्स आणि ड्रीम 11 लालबाग. हा, व्यासपीठावर या अक्षय शेडगे. आणि रॉयल स्टॅलियन संघाचे कर्णधारांना देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावर या. माननीय श्री प्रबुद्दीन शर्मा साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. व्यासपीठावरच केला जाईल हा टॉस. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना. रॉयल स्टॅलियन्स आणि ड्रीम 11 लालबाग. येलो आर्मी आणि त्यांच्या विरुद्ध ऑरेंज आर्मी. मयुरेश राणे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अक्षय शेडगे यांना. मयुरेश राणे या. हेड्स आणि टेल्स. ड्रीम 11 हेड्स इज अ कॉल आणि हेड्स झाले म्हणजेच अक्षय शेडगे, प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना तुम्ही हरला नाहीये. जेवढे 4 सामने एक हरलेत, बरोबर एक हरलेत आणि हा देखील सामना तुम्हाला महत्त्वाचा आहे, कारण टेबल टॉप मध्ये राहण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे. या मॅच बद्दल काय सांगाल? टेबल टॉप पहिल्या 2 टॉपमध्ये तर राहायचंच आहे आणि आम्ही आता
बाकी प्लेयर्स लोकांवर जेवढे एफर्ट लावतील त्याच्यावर आहे. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रॉयल स्टेलियन्स म्हणजेच मयुरेश राणे, तुमचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहण्यासाठी तुम्हाला देखील हा सामना जिंकायचा आहे. कारण आता आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये सहारा 11ने सामना जिंकला, म्हणजे आतापर्यंत त्यांनी 2 सामने जिंकले. चालू आहे एक सामना. लालबाग लेजंड देखील जिंकण्याच्या तयारीमध्ये मैदानामध्ये उतरलाय. तुम्हाला देखील त्या तयारीमध्ये उतरायचं आहे. काय रणनीती आखली असेल समोरच्या संघाविषयी? आम्हाला प्रत्येक रनसाठी मेहनत करायची आहे. कमीत कमी धावांमध्ये त्यांना अडवून आम्हाला जास्त स्कोर करून त्यांना कमीत कमी धावांमध्ये अडवायचं आहे आणि त्याच्यामुळे आमचं म्हणजे आव्हान जे आहे ते कायम राहील स्पर्धेमध्ये. आणि यामध्ये रन रेट देखील मॅटर करेल, कारण ही स्पर्धा खेळत असताना, ही मॅच खेळत असताना त्याच्याविषयी काय रणनीती आखली असेल तुम्ही? आम्हाला आता त्यांनी क्षेत्ररक्षण घेऊन म्हणजे त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आणि आम्हाला बॅटिंग आली. आम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे आणि त्यांना कमीत कमी धावांमध्ये थांबवायचं. येस, या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. तर पुढील मॅचचा टॉस झालाय. टॉस जर आपण पाहिलं तर टीम ड्रीम 11 लालबाग या संघाने जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. थँक्यू. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावर शुभागमन झाले माननीय श्री प्रबुद्धीनजी शर्मा साहेबांचं. त्यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. विनंती असेल अमयजी जाधव, कमिटी मेंबर्स, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय यथोचित सन्मान केला जातोय माननीय श्री प्रबुद्धीजी शर्मा साहेबांचा. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. जातोय मॅचच्या दिशेने. 30 बॉल आहेत आणि या 30 बॉलमध्ये करायच्या आहेत 50 धावा. 30 बॉल 50 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 2 सलामीवीर फलंदाज सिद्धी शेडगे आणि प्रसाद साळवी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हर्षद घाडीगावकर. काउंटडाऊन स्टार्ट. महत्वाची लढत आहे. सामना क्रमांक 2 आजच्या संपूर्ण दिवसातील पाहायला मिळतोय. पुढील सामना जर आपण पाहिलं तर लीग स्टेज मधील शेवटचा सामना रॉयल स्टॅलियन विरुद्ध ड्रीम 11. तो देखील सामना पाहायचा आहे प्रेक्षकांना. आणि आता मात्र लेट्स प्ले. हर्षद घाडीगावकर स्वतः गोलंदाजीसाठी 30 मध्ये 50 धावा रोखायचे आहेत. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. स्वतः बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. सेलिब्रेशन. सतीश भैरे खुश. मॅच ऑन. श्लोक जाधव. अफलातून फलंदाजी राहिली आहे पहिल्या डावामध्ये. आता नवीन बॅटर आहेत संकेत राणे, म्हणजेच बेवन फलंदाजीसाठी आलेत. त्यात संकेत राणेने गतवर्षी 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना चौकार ठोकून श्रीमंत समर्थ या संघाला ही स्पर्धा जिंकून दिली होती. तो संकेत राणे बॅटिंगसाठी आलाय. मॅच ऑन आहे, कारण पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. आज बॅटिंग करावी लागेल संकेत राणे यांना. बेवन आले आहेत. पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला पूल केलंय. पाठवलंय बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. बॅटिंग करावी लागेल संकेत यांना, कारण मोठमोठे फटके खेळायचे आहेत. या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण करायचे आहेत. 2 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 28 बॉल आणि 28 बॉल मध्ये 48 धावा करायच्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा हर्षद घाडीगावकर बॉलच्या खाली. आणखीन एक सेम विकेट, सेम झेल, आणि तोच खेळाडू बॉलच्या खाली आला. त्यानेच गोलंदाजी केली, तोच बॉल पकडला. विकेट. मॅच ऑन.
नवीन बॅटर आहेत मकरंद मालप. सेट होऊन मग नंतर फटके खेळावे लागतील, कारण आधीच आपण पाहिलं तर अगोदरच 2 विकेट माघारी परतलेत विदिशा स्टार्स या संघाचे. मकरंद मालप बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, थांबून फटके खेळायचे आहेत. फटका खेळलाय मोठा, मकरंद मालप यांनी आल्या आल्या मोठा फटका या बॉलला पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा आल्या आहेत. सुरुवात चांगली झाली आहे टीम लालबाग लेजेंड या संघाची. स्वतः गोलंदाजीसाठी आले आणि आपल्याच गोलंदाजीवर 2 मोठ्या विकेट आणि पटकावल्या या खेळाडूने. हर्षद गाडीगावकर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 4-26 मध्ये. आता 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सनविल कडून चूक झाली आहे आणि बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. पुन्हा एकदा फटका खेळला, यावेळेला मकरंद माला ब्रँडेड चौकार. भूपेंद्र नाचनकर. हो, फटका खेळलाय समोर प्रसाद यांनी आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. दोन धावा आल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 11. अजूनही मॅच ऑन आहे, कारण उर्वरित 23 बॉल मध्ये आणखीन 39 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं, कोणत्याही क्षणी सामना पलटू शकतो कोणत्याही बाजूने. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 12. उर्वरित 22 बॉल मध्ये आता 38 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. फटका खेळलाय, लो फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये, त्याच्याकडून चूक झाली. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 13.
हो, चांगला बॉल आहे यावेळेला. आता मात्र बॉल जाईल गोचंकी क्षेत्रात, रन मिळेल एक. लालबाग क्रिकेट धमाका. हो, यावेळेला फटका पुन्हा एकदा खेळलाय मकरंद मालप यांनी. याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा जरूर येतील. अशा धावा जमवाव्या लागतील या आपल्या संघासाठी, कारण अगोदरच आपण पाहिलं तर 2 गडी माघारी परतलेत. उर्वरित 18 बॉल मध्ये आता 34 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 18 बॉल मध्ये आता 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि शुभागमन झालंय भारतीय जनता पक्ष कोषाध्यक्ष वडाळा विधानसभा माननीय श्री अजित काका वैउडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये. साहेबांचं शुभागमन आणि साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम लालबाग क्रिकेट धमाका 2025 आणि 15वं पर्व आहे या स्पर्धेचं. अगदी थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. कारण मान्यवरांची मांदियाळी देखील पाहायला मिळते. सुसज्ज असं व्यासपीठ आहे, गोलाकार मैदान आहे, विद्युत प्रकाश झोतामध्ये देखील ही स्पर्धा खेळवली जाते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 हाताळण्यासाठी सुशांत कडणे याच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. पहिला बॉल खेळलाय त्या ठिकाणी आणि प्रसाद यांनी बॉलला पाठवलंय. प्रेक्षक गॅलरीमध्ये झेल देखील आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी पकडलाय. आणि 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या प्रेक्षकाला, म्हणजेच आमचे मित्र सौरभ त्या ठिकाणी होते SM, हे पारितोषिक देखील त्यांनी जिंकलंय. माननीय श्री ज्ञानदीपजी कासवकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हे पारितोषिक दिलं जाईल. SM यांनी तो झेल पकडला आणि प्रत्येक झेलसाठी आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी हे विशेष पारितोषिक देखील आलंय माननीय श्री ज्ञानदीपजी कासवकर साहेबांकडून. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी झेल पकडला तर त्याच्यासाठी वैयक्तिक 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आणि ते पारितोषिक आता मात्र दिलं जात आहे. थँक्यू. SM यांना हे पारितोषिक दिलंय. रोख रकमेचं पारितोषिक त्यांच्याकडे सुपूर्द देखील केलंय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. उर्वरित 15 मध्ये आता 30 धावा करायच्या आहेत, म्हणजेच अर्धे चेंडू शिल्लक आहेत आणि दुप्पट धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मकरंद मालप आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रसाद साळवी, जो सलामीवीर फलंदाज होता, तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम, ही मॅच देखील पाहायचंय, जिंकणार कोण. आणि शुभागमन झालेला आहे माननीय श्री अजित काका वैउडे साहेबांचं. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांचा हा बॅनर आपण पाहतोय LED स्क्रीनवर डिस्प्ले होत असताना. व्यासपीठावर सर्वच मान्यवर क्रिकेटचा आनंद घेत असताना या मॅचचा आनंद घेत आहेत. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारी ही तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा लालबाग क्रिकेट धमाका. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक भूपेंद्र नाचनकर बॉलच्या खाली लॉंग ऑन मध्ये झेल पकडलाय. आणखी एक विकेट. मॅच ऑन DJ. नवीन बॅटर आहेत यश खंडागळे. यश आले आहेत. मोठा फटका खेळलाय यश यांनी आणि या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये आणि 2 धावा पंचांनी घोषित केल्यात.
फटका खेळलाय पुन्हा एकदा यश कंडाकळे यांनी. याही बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन एक धाव. थँक्यू डीजे. जातोय मॅचच्या दिशेने. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. भूपेंद्र नाचनकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. मकरंद मालप लढतोय, पडतोय, लोळतोय, पण मॅचला जिंकवण्याचा प्रयत्न करतोय. येतोय त्याच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. मॅच ऑन. थँक्यू. 11 मध्ये आता 22 करायचे. सामना जिंकण्यासाठी सामना रंगतदार अवस्थेमध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. मकरंद मालप हे नाव आता यावेळेला आणखीन एक बॉल. लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून बॉलला खेळून काढलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. मोठे मोठे फटके खेळतोय आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 30. 10 मध्ये आता करायचे 20. चेंडू शिल्लक आहेत अर्धे. धावा करायचे दुप्पट. काय घडेल? कोणता संघ सामना जिंकणार? अजूनही मॅच सोडली नाहीये मकरंद मालपने. मॅच ऑन आहे. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल यात ती मात्र शंका नाहीये. फटका खेळलाय पुन्हा एकदा मकरंदने आणि आणखीन 2 धावा आल्या आहेत. मॅचचं समीकरण बदलतंय प्रत्येक बॉल अखेरीस. आता मात्र पाठीराखे देखील आपण पाहतोय सारा 11चे विदिशा स्टार्सला सपोर्ट करतायत. कारण आपण पाहतोय लालबाग क्रिकेट धमाका. कारण त्यांना ठाऊक आहे विदिशा स्टार जर जिंकली तर आमचं आव्हान कायम राहू शकते या स्पर्धेमध्ये. त्याच्यासाठीच आपण पाहतोय राजेश मंडल. पहा ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये. एक मराठी उद्योजक काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे टेनिस क्रिकेट .in. संतोषजी नाणेकर. आज त्यांचं देखील शुभागमन होईलच या स्पर्धेनिमित्त. लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा आपण पाहतोय. धमाका कोण करणार या अंतिम दिवशी पाहायचंय. 9 मध्ये आता करायचे आहेत 18. चेंडू शिल्लक आहे तर दे. धावा करायचे दुप्पट. मकरंद मालप आज मात्र हिरो ठरेल का या मॅच मध्ये पाहायचं आहे. उलटा बॉल. उलट्या बॉलला देखील पाठवलंय. आणखीन 2 धावा आल्यात. फटके खेळतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय आणि मॅच मध्ये पहा काय रंगत आली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये आता 16 करायचे सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. जिंकणार कोण हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडलाय. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. फटका खेळलाय. हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली हर्षद. चूक करणार नाहीये. विकेट आली आहे. आता मॅच ऑन. मकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. लढला तो एकदा. मॅच त्याने फिनिश केली नाहीये पण मॅच अजूनही ऑन आहे. काही होऊ शकतं.
सुनय गुरव आले प्रचंड वेगात हाताळलेला हा चेंडू डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण आता मात्र शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. यश खंडागळे आणि सुनय गुरव 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटची 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? यश खंडागळे 6 बॉलमध्ये 16 धावा कराव्या लागतील आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. विदिशा स्टार्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला लालबाग लेजंड्स. पण जिंकणार कोण अजूनही कळालेलं नाहीये, कारण 6 बॉलमध्ये 16 धावा होतील का पूर्ण? हर्षद गाडीगावकर कानमंत्र दिलाय ओम पाटीलला. 6 बॉल 16 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. यश खंडागळेकडे देखील क्षमता आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का पाहायचंय. यशला मात्र या मॅच मध्ये यश मिळेल का ते देखील पाहावं लागेल, कारण 6 बॉलमध्ये आता 16 धावांची गरज आहे. या 6 बॉलमध्ये 16 धावा होतील का पूर्ण? मोठमोठे फटके खेळावे लागतील, कारण आपण पाहिलं तर मैदानाचं स्वरूप थोडंसं, मैदान जर आपण पाहिलं तर बंद स्वरूपाचं आहे. दुहेरी आणि आपण पाहिलं तर समोर जर आपण पाहिलं तर चौकार आणि षटकार आहेत. म्हणूनच की काय, आता मात्र विचार करून ही स्पर्धा खेळावी लागेल, ही मॅच खेळावी लागेल, कारण 6 बॉलमध्ये 16 धावा कराव्याच लागतील. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. पहिलाच बॉल पुल करत असताना ऑन साइडला फेकून दिलाय यशने आणि 2 धावा आता मात्र पंच घोषित करतायत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे 14 धावांची. आज बॉल अजून 14 करायचे आहेत. फटका खेळलाय पुन्हा एकदा यशने. याही बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रात. आणखीन 2 धावा आल्यात. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण उर्वरित 4 बॉल मध्ये आणखीन 12 धावांची गरज आहे. आणि शुभागमन झालंय आमचे हितचिंतक माननीय श्री मिनारजी नाटाळकर साहेब, शाखा प्रमुख यांचं शुभागमन या ठिकाणी. लालबाग क्रिकेट धमाका 15व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेनिमित्त शुभागमन झाले राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये शुभागमन झालेलं आहे माननीय श्री मिनारजी नाटाळकर साहेबांचं. साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. स्वतः एक दिग्गज क्रिकेटर आज मात्र या लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा पाहण्यासाठी वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत आणि त्यांचं व्यासपीठावर या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. 4 बॉल आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फटका खेळलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि 10 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. आणि आपण पाहतोय ही विशेष डिझाईन केलेली ट्रॉफी. हा झळाळता करंडक आपण पाहतोय लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. या करंडकाचा मानकरी कोण होणार? फटका पुन्हा एकदा खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. राजन साळी बॉलच्या खाली आणि चूक झाली आहे त्यांच्याकडून. आणखीन 2 धावा आल्यात. आणखीन 2 धावा पूर्ण केल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. मान्यवरांचं शुभागमन. सकाळचं सत्र आपण पाहतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम आणि या अंतिम दिवसामध्ये हे सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित राहत आहेत हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी. हो फटका खेळलाय पुन्हा एकदा यश यांनी. हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली आता क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल पकडलाय आणि विकेट आली. यश खंडागळे बाद. डीजे
राजमारू स्वतः आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपतायत. एक मोठं नाव राजमारू, DOP फ्रॉम फिल्म सिटी कोठारे विजन. सध्या ते देखील तिकडे कार्यरत आहेत. खूप सारी मेहनत ते देखील घेत आहेत ते संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर फटका खेळलाय आणि बॅनरवर बॉल जाऊन आदळलाय. एक धाव मिळेल, पण हा सामना मात्र जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे लालबाग लेजेंड्स या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळद टीम विदिशा स्टार. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू DJ, थँक्यू. तर विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार साहेब आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. भारतीय जनता पक्ष वडा विधानसभा कोषाध्यक्ष माननीय श्री अजित वैवुडे साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय, त्याचा आपण स्वीकार करावा.